सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। मराठीत बोलाल तरच रिक्षा आणि टॅक्सी चालवण्याचा परवाना मिळणार आहे। आजपासून राज्यभरात मराठी भाषा अभियानाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास चालकांचा परवाना रद्द केला जाईल। परिवहन विभागाची 12 पथकं आजपासून चालकांची तोंडी परीक्षा घेणार आहेत। कुठे जायचं आहे, सुट्टे पैसे हवे असतील तर काय बोलाल, वाहतूक कोंडी आहे हे प्रवाशाला कसं सांगाल, असे व्यावहारिक प्रश्न या चालकांना विचारले जातील। चालक जर चाचणीत उत्तीर्ण झाले तरच त्यांना परवाना देण्यात येणार आहे। नवीन परवाना किंवा बॅच देताना मराठी भाषेच्या मुलाखतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाणार आहे, अशी माहिती मिळतेय। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅच आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे। 25-30 वर्ष ही माणसं इकडे राहत आहेत, तुम्ही 3 महिने एक्स्ट्रा दिलेच का? बरं, टॅक्सीवाला कस्टमरशी एवढं काय गप्पा मारतो? कुठे जायचं आहे, डावीकडे उजवीकडे, 1 ते 9 नंबर OTPसाठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, हे ह्याला किती दिवस लागतात? मराठीत ह्या गोष्टी शिकायला किती दिवस लागतात? एवढंच आपली चर्चा होते ना टॅक्सीवाल्याशी, डावीकडे घे उजवीकडे घे, किंवा कुठे जायचं आहे, OTP। आत्ताच तुम्ही तो काल व्हिडिओ जो तुम्ही टाकला तुम्ही बघितला, व्हायरल झालेला, तो माजोर्डा टॅक्सीवाला तुम्हाला वाटतं अजून 1 महिन्यात मराठी शिकणार आहे? राज्य सरकार कडक कारवाई करत नाही म्हणून मगरूर वाढले। हो, तुम्हाला हे ढकलताय तो वेळ। यांची करायची इच्छा असते तर पहिल्या महिन्यात झालं असतं। ते किती वेळ लागतो टॅक्सीवाल्यांना मराठी शिकायला? दरम्यान मराठी चाचणी कारवाईवरून आरटीओ मध्ये मात्र संभ्रम पाहायला मिळतोय। फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना अद्याप आरटीओ कार्यालयाकडून सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत असं कळतंय। रात्री जनसंपर्क अधिकारी भोसले यांनी 10 आरटीओ अधिकाऱ्यांची यादी पाठवली, मात्र यातील बहुतांश अधिकारी फोनच उचलत नाहीयेत अशी माहिती मिळतेय। कारवाईपूर्वी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र सकाळपासून अद्याप कोणत्याही ठिकाणी भरारी पथकाकडून कारवाई झालेली नाहीये। मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणाच संभ्रमात असल्याचं सध्या बोललं जातंय। प्रत्यक्ष कारवाई नेमकी कधी सुरू होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत अक्षय कुडकेलवार, विशाल पाटील आणि रिजवान शेख। सुरुवातीला विशाल तुझ्याकडे येते, तू सध्या कोणत्या परिसरामध्ये आहेस आणि सकाळपासूनचं नेमकं काय चित्र आहे कारवाईच्या संदर्भातलं? ही पथकं कोणकोणत्या विभागामध्ये रवाना झाली आहेत? तुझ्या परिवहन विभागाकडून काल सांगण्यात आलं होतं की उद्यापासून ही कारवाईला सुरुवात होईल, सकाळी 9 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र अद्याप कुठेही कारवाई ही झालेली नाही आहे। आता काही अधिकारी फोन करून सांगतात की 10 ते 15 मिनिटात आम्ही या कारवाईला सुरुवात करू। आत्ता मी दादर या ठिकाणी आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जर आपण बघायला गेलं तर सकाळपासनं ह्या कारवाईची प्रतीक्षा ही सगळ्यांनाच आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माध्यमकर्मीसुद्धा जे आहेत हे जमलेले आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी कारवाई ही सुरू झालेली नाही आहे। पुढील 10 ते 15 मिनिटात या ठिकाणी आरटीओचे अधिकारी पोहोचतील अशा पद्धतीची माहिती आता देण्यात आलेली आहे। मात्र कुठच्याही प्रकारे सकाळपासून ही कारवाई झालेली नाही आहे। आपल्याला माहिती आहे मुंबईसारखं शहर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, सकाळच्या सत्रामध्ये टॅक्सी आणि रिक्षामधनं प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येनं असतात। मात्र सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे की काय, हा असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण का सकाळपासून आरटीओच्याच विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका या कारवाईवरनं सुरू झालेल्या आपल्याला समजतंय। त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांमध्येच या कारवाईच्या बाबतीत स्पष्ट संकेत नाहीत का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र थोड्या वेळात या कारवाईला सुरुवात होईल
अशा पद्धतीची माहितीसुद्धा अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे बघावं लागेल की मुंबईत आज नेमकं किती टॅक्सी आणि रिक्षा चालकांवरती कारवाई केली जाते. आता 12 वाजत आले, मात्र एकाही अशा पद्धतीनं ही कारवाई ही झालेली नाही आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत किती नेमकी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र थोड्याच वेळात या कारवाईला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती आता परिवहन विभागाकडनं देण्यात येते. ऋतुजा, निश्चित. विशाल, तू सोबत राहा आणि यानंतर आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात. अक्षय, मुंबईच्या कोणत्या विभागामध्ये तू सध्या आहेस? तिथलं नेमकं काय चित्र आहे? खरोखर कारवाईला सुरुवात झाली आहे का? मी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरामध्ये आहेत. अंधेरी परिसर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण अंधेरी परिसरातच मुंबईच्या पश्चिम उपनगरातलं प्रादेशिक परिवहन विभागाचं कार्यालय आहे. अर्थातच RTO पश्चिम उपनगरातलं कार्यालय अंधेरी परिसरात आहे. या ठिकाणावर देखील कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर नेमकं सरकारला, या परिवहन विभागाला मराठी या विषयाची कारवाई करायची आहे, अंमलबजावणी करायची आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होतोय. 18 तारखेपासून कारवाई होईल असं सांगितलं गेलं. 19 तारखेला परिवहन मंत्र्यांनी बैठक लावली. 19 तारखेच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री म्हणतात एकीकडे उद्या सकाळी 9 वाजतापासून कारवाईला सुरुवात होईल. काल रात्री अक्षरशः आपण 8 वाजल्यापासून ते आत्ता या लाईव्हला उभं राहण्यापूर्वीपर्यंत किमान आपण 30 ते 40 वेगवेगळ्या विभागातील फ्लाईंग स्क्वॉडचे प्रतिनिधी असेल, RTO असेल, डेप्टी RTO असतील, या सगळ्यांशी फोनवरनं चर्चा केली. अजूनपर्यंत मुंबईच्या पूर्व पश्चिम उपनगरात कुठेही कारवाई सुरू झालेली नाही. 12-12:30 वाजता ही कारवाई सुरू होणार आहे. कारवाई उशिरा होण्यामागचं कारण हे की ज्या फॉर्मॅटमध्ये नोटिसी या रिक्षा चालकांना बजावायच्या आहे, हा फॉर्मॅटच यांच्या ग्रुपवरती रात्री उशिरापर्यंत आला नव्हता. आज सकाळी कुठतरी माध्यमांचे फोन आल्यानंतर या RTOनी त्यांच्या वरिष्ठांकडे याबाबत विचारणा केली, तर थोड्या वेळापूर्वी काही अर्जाचे नमुने आले जे नोटिसी बजावायच्या यांना, रिक्षा चालकांना 1 महिन्याच्या. या नोटिसी त्यानंतर प्रिंटआउट घेऊन काही अधिकारी बाहेर पडले होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की यावरती अपील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही, सही शिक्के नाही. त्यानंतर काही अधिकारी परत पोहोचलेले आहे वेगवेगळ्या RTO कार्यालयामध्ये. त्यामुळं कुठतरी या कारवाईबाबत पूर्वतयारी जी म्हणता येईल, खरं तर जर 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती, 1 मेपर्यंत मराठी बोलण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं. 1 मेची तारीख वाढवून 15 ऑगस्ट करण्यात आली होती. मग 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत परिवहन विभागाने मराठीच्या अंमलबजावणीसाठी नेमकं केलं तरी काय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण थेट 16 ऑगस्टपासून कारवाई करण्याऐवजी यांनी असा वेळकाढूपणा होतोय आणि त्यामुळे कुठतरी मराठी भाषेला रिक्षा चालकांच्या माध्यमातून देखील काहीसं गांभीर्यानं घेतलं जाणार नाही. जर मराठीबाबत आपली इतकी उदासीनता असेल कारवाईसाठी, तर खरंच याची अंमलबजावणी सरकारला करायची आहे की हा एक स्टंट म्हणावा लागेल, हा खरंच प्रश्न आहे ऋतुजा. निश्चित. आणि आता आज दिवसभरात तरी नेमकी काही कारवाई केली जाते हे पाहायचं, कारण अजून तरी काही अधिकाऱ्यांची पथकं तिथे पोहोचलेली नाही आहेत. अक्षय आणि विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. रिजवान, तुझ्याकडनं ताजी घडामोड जाणून घ्यायची, त्यामुळे तू सोबत राहा. मात्र त्यापूर्वी आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी रिक्षा टॅक्सी चालकांशी सविस्तर बातचीत केलेली आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय, पाहूयात. तुमचं नाव काय? खान असगर खान. तुम्ही किती वर्ष झाले मुंबईमध्ये रिक्षा चालवतात आणि तुम्हाला हा नियम माहिती आहे का? आता आजपासून मराठी बोलायचं आहे. 30 बरस झाले. तुम्हाला मराठी येतं का? म्हणजे तुम्ही टेस्ट वगैरे दिली? ज़्यादा नहीं आता है मगर आता है. जो बोलोगे सब समझेगा, बोलेगा. नाही, तुम्हाला मराठी येतं का? म्हणजे आता जर पॅसेंजर बसला तुमच्या गाडीमध्ये प्रवासी, तर तुम्ही मराठीत उत्तर द्याल का? हाँ, उत्तर बसा हां. बसा. हाँ, अजून पुढे? पूरे सूर्यानगर. हां. हाँ, मला सूर्यानगर बोले. हाँ, उसके लिए सूर्यानगर गया, मालूम हुआ. आता मला सांगा, इथून पुढे कुर्ल्याला जायचं किती पैसे होते? तो 200 रुपये. किती? मला 200 रुपये. 200 रुपये. तुम्हाला म्हणजे आता आजपासून जर मराठी बोलता आलं नाही तर परवाना रद्द होणार आहे, हे माहिती आहे का? हेलो, हाँ बोल लेते हैं बाबा, मराठी में बोल लेते हैं. पलदार जान लेगा, बोले दादा जाने का, तो वही रिक्शा नहीं जान देते थे. हाँ, उसके लिए मत करना. पण आता मराठी तुम्ही रोज वापराल तर तुम्हाला मराठी फ्लुएंट वापरता का तुम्ही? आता इथून पुढे बोलाल? हाँ, वापरते हैं बाबा. वापरता? डेली. तो
आणखी एक अमराठी रिक्षा चालक आहेत. तुम्हाला माहिती आहे का आजपासून आता मराठी बोलाल तर तुमचा परवाना राहील, अन्यथा परवाना रद्द होणार आहे. भरारी पथकं जे आहे ती तपासणी करणारा आरटीओ विभागाची. हो, माहिती आहे आपल्याला मराठी. मी मराठी, माझा मित्र आहे सर्व मराठी. मी मराठी बोलतो. माझं नाव लोचन साव आहे. ओके आता कस्टमर आले त्याला मला मुलुंडला जायचं. ओके हा माझ्या रिक्षामधून बसव, मी तुम्हाला सोडतो. पॅसेंजर सांगतात किती वेळ लागेल, 1 तास लागेल, 1.5 तास लागेल. मला एकटे मराठी मराठीचे प्रेरणा करतो. मला सर्वांनी मराठी बोलायला लागले. ओके म्हणजे आता तुम्ही रोज मराठी वापरता, याच्या अगोदर वापरत होतात का मराठी? नाही, हा याच्या अगोदर वापरतो मी. नाही, सर्वांनी वापरतो. पॅसेंजर पण भेटतात त्यांना पण मी मराठी बोलतो. मी त्यांना पण सांगतो. मी हा कुठे जायचं आहे तुम्हाला, मुलुंडला जायचं, ठाण्याला जायचं, या माझ्या रिक्षाला बसा, मी व्यवस्थित तुम्हाला सोडतो. हां, आता इथून तुम्ही कधीपासून मुंबईत आहात? माझे मुंबईमधून 25 वर्ष झाले. हो म्हणजे तुम्हाला मराठी आता व्यवस्थित येते असं? हो, व्यवस्थित येते. एकीकडे मुंबईमध्ये रिक्षा कारवाईबाबत संभ्रम असताना ठाणे रेल्वे स्थानकात मात्र आरटीओचं भरारी पथक हे हजर झालेलं आहे. ठाण्यामध्ये आरटीओकडून तब्बल 6 ठिकाणी भरारी पथकं ही नेमण्यात आलेली आहेत, तिथे पोहोचलेली आहेत. ठाणे रेल्वे स्टेशन, खोपट, माजिवडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा ठिकाणी ही भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. हे पथक रिक्षा चालकांना मराठी येत आहे की नाही याची तपासणी करणार आहेत. मराठी न आल्यास रिक्षा चालकांवरती थेट कारवाई केली जाणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. थेट ठाण्यातनं नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे हे जाणून घेऊयात. रिजवान शेख आपल्यासोबत आहेत. रिजवान, ठाण्यामध्ये काहीसं वेगळं चित्र आहे, कारण मुंबईमध्ये अजूनही या कारवाईबाबत संभ्रम आहे. ठाण्यामध्ये नेमकी सकाळपासून कशी कारवाई केली जाते, तिथलं काय स्वरूप आहे? ऋतुजा, आपण पाहतो ज्या पद्धतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रामध्ये अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना 105 दिवस जे आहे ते मराठी शिकण्यासाठी दिला होता. आणि त्यामुळे आपण पाहतो की सकाळी 11 वाजल्यापासून जे आहे ते ठाणे स्थानकावरती जे आहे ते आरटीओ विभागाच्या माध्यमातून कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे. खरं तर ठाणे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात टॅक्सी स्टँड आणि रिक्षा स्टँड आहे. याच ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आरटीओचे अधिकारी जे आहे ते या रिक्षा चालकांना जे आहे ते त्यांचे परवाने त्याद्वारे मराठी येतं का असंही या ठिकाणी विचारत आहे. परिवहन विभागाचे अधिकारी त्यांना विचारू तर ज्या पद्धतीने खरं आहे. आणि या सगळ्या कारवाई संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आणि यानंतर मुंबईच्या थेट दादर परिसरामध्ये जाऊयात. आरटीओचं पथक कारवाई करण्यासाठी इथे पोहोचलेलं आहे. मराठी न आल्यास आजपासून रिक्षा चालकांवरती ही कारवाई केली जाणार आहे. सध्या दादर परिसरातली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये भरारी पथकं ही तैनात केली जात अधिकारी आहेत आणि आता दादरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची ही नोटीस ही या रिक्षानी टॅक्सी चालकांना दिली जाणार आहे. या नोटिसीत नेमकं काय म्हटलंय तर इलेक्ट्रिक मीटर बसवलेल्या मोटर कॅबच्या अधिकृत चालकास परवानदारकास मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ही सगळी नोटीस देण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची नियमावली ही या नोटिसीमध्ये लिहिण्यात आलेली आहे. आपण जर आत्ता पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं कारवाई केल्यानंतर ज्या रिक्षानी टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्या अधिकाऱ्यांना त्या चालकांना अशा पद्धतीची ही नोटीस ही परिवहन विभागाकडनं दिली जाणार आहे. आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या नोटीस आज ज्या रिक्षानी टॅक्सी चालकांना येणार नाही आहेत त्यांना या नोटीस बजावण्यात येणार आहेत. आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हे सगळे आरटीओचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता दादरमध्ये या कारवाईला सुरुवात होईल. खरं तर या कारवाईला इतका उशीर का हा प्रश्न सकाळपासून निर्माण झाला होता. मात्र आता या नोटीस कशा पद्धतीनं आहेत ह्या आता आपण पाहिलेत. त्यामुळे थोड्याच वेळात हे सगळे आरटीओचे अधिकारी या ठिकाणी दादर या ठिकाणी आता या कारवाईला सुरुवात जी आहे ही करतील. साधारणतः 8 ते 9 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ती त्यांच्याकडनं या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही आहे, मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे अशा लोकांवरती ही कारवाई जी आहे ही केली जाणार आहे. आणि महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989च्या नियम 24(3) व नियम 85(1) मधील परंतु यानुसार ही सगळी नोटीस जी आहे ही बजावली जाणार आहे. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईत अशाच पद्धतीनं ठिकठिकाणी या कारवाई ज्या आहेत
या सुरू केल्या जाणार आहेत. सर, आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर हे सगळे RTOचे अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर एकंदरीत या परिस्थितीचा आढावासुद्धा या अधिकाऱ्यांकडनं जो आहे हा घेतला जातो आणि प्रत्यक्ष कारवाईला आता ही सुरुवात ही केली जाईल. आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या हातात अशा पद्धतीनं या नोटीस या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजपासनं महाराष्ट्रात खास करून मुंबई, पुणे या जी मोठी शहरं आहेत, ज्या शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालक मोठ्या संख्येनं आहेत, त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ही केली जाणार आहे. आत्ता जर आपण पाहायला गेलं तर हा सगळा दादरचा परिसर आहे. दादर स्थानकाच्या बाहेर आत्ता जर पाहायला गेलं तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती टॅक्सीला एका थांबवलेला आहे. त्या टॅक्सी चालकाशी नेमकं काय हे RTOचे अधिकारी बोलणार आहेत हे आपण आता बघूया. ही एक प्रकारे सर, आता तुम्ही जी कारवाई करू पाहताय, तुम्ही नोटीस दिलेली आहे, या नोटीस देऊ पाहताय, तुम्ही देताय, कशा पद्धतीने ही कारवाईला सुरुवात त्यांना करणार? काय नेमके प्रश्न विचारले जाणार आहेत आता? एकंदरीत जी बाईट आहे ना सर देतील. मी माझी सुरुवातीला कारवाई फक्त परवाना तुम्ही हा चेक केला जातोय. सध्या आपण बघतोय की टॅक्सी चालकांना हा परवाना तपासला जातोय. काय समजतच नाही कोण आहे मराठीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय? हा दादा, मला शिकाय शिकाय प्रशिक्षण घेतलं तुम्ही? हा, घेतलेलं आहे. सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे आता? अभी सर्टिफिकेट मिला नाही दादा. कधी घेतलंय तुम्ही ते? सर्टिफिकेट मिळाले का, प्रमाणपत्र मिळाले का, याची चौकशी होते. प्रशिक्षण झालेलं आहे. ठीक आहे, जाऊ शकतो. टॅक्सी चालकाचं प्रशिक्षण झालं असल्या कारणाने पुन्हा एकदा त्याला लायसन्स दिलं जातं. प्रशिक्षण झालेलं आहे. प्रशिक्षण झालेलं आहे ह्या टॅक्सी चालकाचं. त्याच्यामुळे त्यांचा परवाना पहिला पाहायला गेला होता. त्यानंतर जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे ते सुद्धा या टॅक्सी चालकाचं तपासण्यात आलं. आता पण त्या टॅक्सी चालकाचा काय अधिकाऱ्यांनी तुम्हाला विचारलं आता? या अधिकाऱ्यांनी आता तुम्हाला काय विचारलं? कोणती कागदपत्र तपासली? नाही पत्राची खाली लायसन काय म्हटले ते तुमच्याशी? पण मराठी भाषेचं ज्ञान आता येणं गरजेचं आहे असं म्हटलंय. एकंदरीत काय तुम्ही मराठी शिकलात का? कशा पद्धतीने शिकलात? मी मराठी थोडा शिकला दादा. हां, तुम्ही कुठे जायचं आहे, या बसा, मीटर चालू केला, मीटर चालू केला. किती वर्षाला तुम्ही वाहन चलातो? मी 20 वर्षाला वाहन चलातो. थोडा मराठी शिकत आहे. खरं तर या टॅक्सी चालकांची ही पण प्रवासी तुमच्याबरोबर काय म्हणतात? प्रवासी मराठीत बोलतात का? प्रवासी मराठीत बोलतात. हे सगळे टॅक्सी चालक आहेत. त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर प्रत्यक्ष कारवाईला अशा पद्धतीनं ही सगळी सुरुवात ही आता दादरमध्ये सुरू झालेली आहे. एका टॅक्सी चालकाला अशी सुद्धा बोललेले आहे. त्यामुळे आत्ता आपण ह्या टॅक्सी चालकांची ही सगळी गाडी साईडला घे, गाडी साईडला घे. RTOकडनं, कारण का दादर हा सगळा परिसर गजबजलेला असतो, त्यामुळे ही गाडी आता बाजूला घ्यायला सांगितलेली आहे, टॅक्सी बाजूला घ्यायला सांगितलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा ही सगळी कागदपत्र तपासली जातील. प्रमाणपत्र जे आहे हे तपासलं जाईल आणि त्यानंतर प्रशिक्षण घेतलं आहे का तू? लायसन दाखव तुझं. मराठीचं प्रशिक्षण घेतलं आहे का? थोड़ा आता है. प्रशिक्षण ट्रेनिंग केले? अभी करने का जाने का. अच्छा, अभी नाव काय तुझं? शहाबुद्दीन. पूर्ण नाव सांग. शहाबुद्दीन शाह. प्रवाशानं जर तुला विचारलं मला दादर स्टेशनला जायचं आहे, तर तू काय उत्तर देशील त्यांना? दादर स्टेशन ने उतरने. दादर स्टेशन ने बोलेगा तो दादर स्टेशन ही उतारेगा ना. मराठीमध्ये बोल. दादर स्टेशन बोले तो दादर स्टेशन ही उतारने का ना दादा. मराठीमध्ये जा. ठीक आहे. तुला जर विचारलं प्रवाशानं की कृपया मीटर चालू कर, तर तू काय उत्तर देशील? काय करशील? मीटर बोले तो मीटर चालू करके लाएगा. जर तुला प्रवाशानं विचारलं गाडी सावकाश चालव, तर काय करशील? बोले सो के आराम से चलाने का. वही मराठीमध्ये काय बोलशील? अभी इतना नहीं आता है दादा. मैं अभी आपको एक नोटीस दे रहा हूँ. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला एक नोटीस देतो. त्या नोटीसवरून तुम्हाला 1 महिन्याचा अवधी आहे. त्या पिरियडमध्ये तुम्ही मराठी शिकून घ्यायचं आहे. अथवा तुमच्यावरती मग ते 1 महिन्यात जर नाही शिकले तर कारवाई होईल. ठीक आहे. खाली उतरून या दादा.
खाली उतरू नये. तर सदर या रिक्षा चालिकाला मराठी टॅक्सी चालकाला मराठी येत नाही आणि त्याची सगळी माहिती ही RTO अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तशा पद्धतीनं नोटीस ही आता बजावली जाणार आहे. या टॅक्सी चालकाचं नाव, त्या टॅक्सीचा नंबर, जो बॅच नंबर असेल तो बॅच नंबर, ही सगळी माहिती ही अशा पद्धतीनं ह्या अर्जावरती भरली जाते. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी या टॅक्सी चालकाला जुजबी मराठी भाषेचं ज्ञान आहे का अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. मात्र कुठच्याही प्रकारे ह्या टॅक्सी चालकाला मराठी भाषेच्या बाबतीत ज्ञान नव्हतं. मराठी भाषा त्याला जुजबी जी दैनंदिनी व्यवहारातली मराठी भाषा आहे ही बोलता आली नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं ही नोटीस ही आता बजावण्यात येते. संपूर्ण माहिती ही आता RTOचे अधिकारी हे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तशाच पद्धतीची ही सगळी नोटीस ही आता दिली जाते. दादरमध्ये अशा पद्धतीने ही सगळी कारवाई ही सुरू झालेली आहे आणि इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये नावंसुद्धा या नोटीसमध्ये लिहिली जात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर लायसन्स नंबर असेल, गाडीचा नंबर असेल, बॅच नंबर असेल, ही सगळी माहिती ही या अर्जावरती भरली जाते. ही नोटीस दिल्यानंतर 1 महिन्यामध्ये मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे. जर या 1 महिन्यामध्ये मराठी भाषा शिकली नाही तर पुन्हा 3 महिन्याची नोटीस जी आहे ही दिली जाईल आणि निलंबनसुद्धा जे आहे हे त्यांचं केलं जाईल. आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर 3 महिन्यात जर मराठी आली नाही तर मात्र कायमस्वरूपी परवाना रद्द हा केला जाईल. या टॅक्सी चालकाला आता गाडीतनं उतरवण्यात आलेला आहे. मराठी येतं का तुम्हाला? ऑफिसर्स आहेत ते आता इकडे नाम बता दो भैया. शहाबुद्दीन. अरे गाडी शहाबुद्दीन. हँडब्रेक इनका नाम ड्राइवर का शहाबुद्दीन. आप मराठी कितनी आती है? मराठी समझ में आती है? समझ में आती नहीं आई. ही आपने क्या पूछा था? सवाल क्या किया था सर आपने? 2 मिनिट मेरा मला नोटीस देऊ द्या. 2 मिनिट. एक मिनिट. गाडीचा नंबर, गाडीचा नंबर आहे MH0180. सीखेंगे 3 महीने का टाइम मिला, क्यों नहीं सीखा? अरे मैं अभी गांव से जस्ट 2-3 दिन हुआ है गांव से. अच्छा कहाँ के हो? एक मिनिट. आता जर आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीने ही सगळी कारवाई ही सुरू झालेली आहे. नोटीस ही बजावण्यात येते. दादर या ठिकाणी ह्या टॅक्सी चालकावरती अशा पद्धतीची कारवाई जी आहे ही केली जाते. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे. अनेकांनी जे प्रशिक्षण परिवहन विभागानं सुरू केलं होतं, जी मोहीम सुरू केली होती, या मोहिमेमध्ये सुद्धा हे टॅक्सी आणि रिक्षा चालक जे आहेत हे सहभागी झाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर या अधिकाऱ्यांकडे किती आतापर्यंत. आणि यानंतर मुंबईच्या थेट दादर परिसरामध्ये जाऊयात. RTOचं पथक कारवाई करण्यासाठी इथे पोहोचलेलं आहे. मराठी न आल्यास आजपासून रिक्षा चालकांवरती ही कारवाई केली जाणार आहे. सध्या दादर परिसरातली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये भरारी पथकं ही तैनात केली जात आहेत आणि आता दादरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची ही नोटीस ही या रिक्षानी टॅक्सी चालकांना दिली जाणार आहे. नोटिसीत नेमकं काय म्हटलंय तर इलेक्ट्रिक मीटर बसवलेल्या मोटर कॅबच्या अधिकृत चालकास परवानदारकास मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ही सगळी नोटीस देण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची नियमावली ही या नोटिसीमध्ये लिहिण्यात आलेली आहे. आपण जर आत्ता पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं कारवाई केल्यानंतर ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्या अधिकाऱ्यांना त्या चालकांना अशा पद्धतीची ही नोटीस ही परिवहन विभागाकडनं दिली जाणार आहे. आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या नोटीस आज ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना येणार नाही आहेत त्यांना या नोटीस बजावण्यात येणार आहेत. आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हे सगळे RTOचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता दादरमध्ये या कारवाईला सुरुवात होईल. खरं तर या कारवाईला इतका उशीर का हा प्रश्न सकाळपासून निर्माण झाला होता. मात्र आता या नोटीस कशा पद्धतीनं आहेत या आता आपण पाहिले. त्यामुळे थोड्याच वेळात हे सगळे RTOचे अधिकारी या ठिकाणी दादर या ठिकाणी आता या कारवाईला सुरुवात जी आहे ही करतील. साधारणतः 8 ते 9 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ती त्यांच्याकडनं या रिक्षा टॅक्सी चालकांच्या ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही आहे, मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे, अशा लोकांवरती ही कारवाई जी आहे ही केली जाणार आहे. आणि महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989च्या नियम 24(3)(अ) व नियम 85(1) मधील परंतु यानुसार ही सगळी नोटीस जी आहे
ही बजावली जाणार आहे. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईत अशाच पद्धतीनं ठिकठिकाणी या कारवाई ज्या आहेत या सुरू केल्या जाणार आहेत. सर, आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर हे सगळे RTOचे अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर एकंदरीत या परिस्थितीचा आढावासुद्धा या अधिकाऱ्यांकडनं जो आहे हा घेतला जातो आणि प्रत्यक्ष कारवाईला आता ही सुरुवात ही केली जाईल. आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या हातात अशा पद्धतीनं या नोटीस या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजपासनं महाराष्ट्रात खास करून मुंबई, पुणे या जी मोठी शहरं आहेत, ज्या शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालक मोठ्या संख्येनं आहेत, त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ही केली जाणार आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर हा सगळा दादरचा परिसर आहे. दादर स्थानकाच्या बाहेर आता जर पाहायला गेलं तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती टॅक्सीला एका थांबवलेला आहे. त्या टॅक्सी चालकाशी नेमकं काय हे RTOचे अधिकारी बोलणार आहेत हे आपण आता बघूया. ही एक प्रकारे सर, आता तुम्ही जी कारवाई करू पाहताय, तुम्ही नोटीस दिलेली आहे, या नोटीस देऊ पाहताय, तुम्ही देताय, कशा पद्धतीने ही कारवाईला सुरुवात त्यांना काय नेमके प्रश्न विचारले जाणार आहेत आता? एकंदरीत जी बाईट आहे ना सर देतील. मी माझी सुरुवातीला कारवाई फक्त परवाना तुम्ही हा चेक केला जातोय. सध्या आपण बघतोय की टॅक्सी चालकांना हा परवाना तपासला जातोय. काय समजतच नाही कोण आहे. मराठीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय? हा दादा, मला शिकाय शिकाय प्रशिक्षण घेतलं तुम्ही? हा लिए घेतलेलं आहे. सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे आता? अभी सर्टिफिकेट मिला नाही दादा. कधी घेतलंय तुम्ही ते? सर्टिफिकेट मिळाले का, प्रमाणपत्र मिळाले का, याची चौकशी होते. प्रशिक्षण झालेलं आहे. ठीक आहे, जाऊ शकतो. लायसन्स टॅक्सी चालकाचं प्रशिक्षण झालं असल्या कारणाने पुन्हा एकदा त्याला लायसन्स दिलं जातं. प्रशिक्षण झालेलं आहे. प्रशिक्षण झालेलं आहे ह्या टॅक्सी चालकाचं. त्याच्यामुळे त्यांचा परवाना पहिला पाहायला गेला होता. त्यानंतर जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे ते सुद्धा या टॅक्सी चालकाचं तपासण्यात आलं. आता पण त्या टॅक्सी चालकाचा काय अधिकाऱ्यांनी तुम्हाला विचारलं आता? या अधिकाऱ्याने आता तुम्हाला काय विचारलं? कोणती कागदपत्र तपासली? नाही पत्र खाली लायसन्स काय दिलं दाखवा. काय म्हटले ते तुमच्याशी? पण मराठी भाषेचं ज्ञान आता येणं गरजेचं आहे असं म्हटलंय. एकंदरीत काय तुम्ही मराठी शिकलात का? कशा पद्धतीने शिकलात? मी मराठी थोडा शिकला दादा. हां, तुम्ही कुठे जायचं आहे, या बसा, मीटर चालू केला, मीटर चालू केला. किती वर्षाला तुम्ही वाहन चलातो? मी 20 वर्षाला वाहन चलातो. थोडा मराठी शिकत आहे. खरं तर या टॅक्सी चालकांची ही पण प्रवासी तुमच्याबरोबर काय म्हणतात? प्रवासी मराठीत बोलतात का? प्रवासी मराठीत बोलतात? बोलताय. हे सगळे टॅक्सी चालक आहेत. त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर प्रत्यक्ष कारवाईला अशा पद्धतीनं ही सगळी सुरुवात ही आता दादरमध्ये सुरू झालेली आहे. एका टॅक्सी चालकाला अशी सुद्धा बोललेले आहे. त्यामुळे आत्ता आपण ह्या टॅक्सी चालकांची ही सगळी गाडी साईडला घे, गाडी साईडला घे. RTOकडनं कारण का दादर हा सगळा परिसर गजबजलेला असतो. त्यामुळे ही गाडी आता बाजूला घ्यायला सांगितलेली आहे, टॅक्सी बाजूला घ्यायला सांगितलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा ही सगळी कागदपत्र तपासली जातील. प्रमाणपत्र जे आहे हे तपासलं जाईल आणि त्यानंतर प्रशिक्षण घेतलं आहे का तू? लायसन्स दाखव तुझं. मराठीचं प्रशिक्षण घेतलं आहे का? थोड़ा आता है. प्रशिक्षण ट्रेनिंग केले? अभी करने का जाने का. अच्छा, अभी नाव काय तुझं? शहाबुद्दीन. पूर्ण नाव सांग. शहाबुद्दीन शाह. प्रवाशानं जर तुला विचारलं मला दादर स्टेशनला जायचं आहे, तर तू काय उत्तर देशील त्यांना? दादर स्टेशन ने उतरने. दादर स्टेशन ने बोलेगा तो दादर स्टेशन ही उतारेगा ना. मराठीमध्ये बोल. दादर स्टेशन बोले तो दादर स्टेशन ही उतारेगा ना दादा. मराठीमध्ये जा. ठीक आहे. तुला जर विचारलं प्रवाशानं की कृपया मीटर चालू कर, तर तू काय उत्तर देशील? काय करशील? मीटर बोले तो मीटर चालू करके लाएगा. जर तुला प्रवाशानं विचारलं गाडी सावकाश चालव, तर काय करशील? बोले 100 के आराम से चलाने का. वो वही मराठीमध्ये काय बोलशील? अभी इतना नहीं आता है दादा. मैं अभी आपको एक नोटीस दे रहा हूँ. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला एक नोटीस देतो. त्या नोटीसवरून तुम्हाला 1 महिन्याचा अवधी आहे. त्या पिरियडमध्ये तुम्ही मराठी शिकून घ्यायचं आहे. अथवा तुमच्यावरती मग ते 1 महिन्यात जर नाही शिकले तर कारवाई होईल. ठीक आहे. खाली उतरून या दादा.
खाली उतरून ये. तर सदर या रिक्षा चालिकाला मराठी टॅक्सी चालकाला मराठी येत नाही आणि त्याची सगळी माहिती ही RTO अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तशा पद्धतीनं नोटीस ही आता बजावली जाणार आहे. या टॅक्सी चालकाचं नाव, त्या टॅक्सीचा नंबर, जर बॅच नंबर असेल तो बॅच नंबर, ही सगळी माहिती ही अशा पद्धतीनं ह्या अर्जावरती भरली जाते. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी या टॅक्सी चालकाला जुजबी मराठी भाषेचं ज्ञान आहे का अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. मात्र कुठच्याही प्रकारे ह्या टॅक्सी चालकाला मराठी भाषेच्या बाबतीत ज्ञान नव्हतं. मराठी भाषा त्याला जुजबी जी दैनंदिनी व्यवहारातली मराठी भाषा आहे ही बोलता आली नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं ही नोटीस ही आता बजावण्यात येते. संपूर्ण माहिती ही आता RTOचे अधिकारी हे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तशाच पद्धतीची ही सगळी नोटीस ही आता दिली जाते. दादरमध्ये अशा पद्धतीने ही सगळी कारवाई ही सुरू झालेली आहे. आणि इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये नावंसुद्धा या नोटीसमध्ये लिहिली जात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर लायसन्स नंबर असेल, गाडीचा नंबर असेल, बॅच नंबर असेल, ही सगळी माहिती ही या अर्जावरती भरली जाते. ही नोटीस दिल्यानंतर 1 महिन्यामध्ये मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे. जर या 1 महिन्यामध्ये मराठी भाषा शिकली नाही तर पुन्हा 3 महिन्याची नोटीस जी आहे ही दिली जाईल आणि निलंबनसुद्धा जे आहे हे त्यांचं केलं जाईल. आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर 3 महिन्यात जर मराठी आली नाही तर मात्र कायमस्वरूपी परवाना रद्द हा केला जाईल. या टॅक्सी चालकाला आता गाडीतनं उतरवण्यात आलेला आहे. मराठी येतं का तुम्हाला? ऑफिसर्स आहेत ते आता इकडे नाम बता दो भैया. शहाबुद्दीन. अरे गाडी शहाबुद्दीन. हँडब्रेक लाव. हँडब्रेक लाव. इनका नाम ड्राइवर का साबुत है. आप मराठी कितनी आती है? आपको मराठी समझ में आती है पूरी? समझ में आती नहीं आई. ही आपने क्या पूछा था? सवाल क्या किया था सर आपने? 2 मिनिट मेरा मला नोटीस देऊ द्या. 2 मिनिट. एक मिनिट. गाडीचा नंबर, त्या गाडीचा नंबर आहे MH01AT. सीखेंगे. 3 महीने का टाइम मिला, क्यों नहीं सीखा? अरे मैं अभी गांव से जस्ट 2-3 दिन हुआ है गांव से. अच्छा कहाँ के हो? एक मिनिट. आता जर आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीने ही सगळी कारवाई ही सुरू झालेली आहे. नोटीस ही बजावण्यात येते. दादर या ठिकाणी ह्या टॅक्सी चालकावरती अशा पद्धतीची कारवाई जी आहे ही केली जाते. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे. अनेकांनी जे प्रशिक्षण परिवहन विभागानं सुरू केलं होतं, जी मोहीम सुरू केली होती, या मोहिमेमध्ये सुद्धा हे टॅक्सी आणि रिक्षा चालक जे आहेत हे सहभागी झाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर या अधिकाऱ्यांकडे किती आतापर्यंत